नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. जमियत उलेमाए हिंद या संघटनेबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे. दिल्लीमध्ये या संघटनेचं एक राष्ट्रीय अधिवेशन झालं आणि या अधिवेशनामध्ये फतवा काढण्यात आला की मुस्लिम विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये सुरू असलेल्या सूर्यनमस्कार, सरस्वती वंदना अशा प्रकारच्या उपक्रमांना उघड विरोध करावा. लोकसभेचे निकाल लागल्यानंतर जमियतचे प्रमुख अध्यक्ष अरशद मदनी यांनी एक विधान केलं होतं. ते असं म्हणाले की केंद्रातल्या सत्ताधारी भाजपला रोखण्याचं काम या निवडणुकीमध्ये मुस्लिम मतदारांनी केलं आहे. मुस्लिम मतदारांनी अत्यंत सुज्ञपणे या निवडणुकीमध्ये मतदान केलेलं आहे. या दोन्ही घटनांचा अर्थ केवळ एवढाच आहे, गेली 10 वर्ष केंद्रातलं मोदी सरकार सातत्याने सबका साथ सबका विकास या घोषणेचा घोषा करत आहे, परंतु त्याचा परिणाम पालथ्या घड्यावर पाणी असा झालेला आहे. मुस्लिम कट्टरतावादी मानसिकता अजिबात बदललेली नाही आहे. त्यांचा भाजपकडे बघण्याचा दृष्टिकोन तसाच आहे, पूर्वीसारखाच आहे. 2014 ते 2024 या 10 वर्षाच्या काळामध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत होतं आणि या काळामध्ये देशामध्ये एकही बॉम्बस्फोट झाला नाही, एकही दंगा झाला नाही. सरकारी योजना आणि सरकारी उपक्रम राबवताना सुद्धा नरेंद्र मोदी यांच्या सरकारने कधीही हिंदू मुस्लिम असा भेदभाव केला नाही आहे. जेव्हा या देशामध्ये UPA सरकार सत्तेवर होतं, डॉक्टर मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान होते, त्या सरकारने 2013-14साठी जो अर्थसंकल्प मांडला होता, त्या अर्थसंकल्पामध्ये मायनॉरिटीसाठी म्हणजे अल्पसंख्याकांसाठी 3,511 कोटींची तरतूद केली होती. जेव्हा मोदी सरकार सत्तेवर आलं तेव्हा हा आकडा 200 कोटीने वाढला. तरतूद झाली 3,711 कोटी रुपये. आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये हा आकडा झाला 4,194 कोटी रुपये. अर्थ स्पष्ट आहे की मोदी सरकारने त्यांच्या कार्यकाळामध्ये अल्पसंख्याकांच्या विकासासाठी सरळ हस्ते पैसा खर्च केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुद्धा हिंदू मुस्लिम एकोपा निर्माण व्हावा म्हणून पुढाकार घेतला. सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी त्याच्यासाठी विशेष प्रयत्न केले. काही मुस्लिम नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. दिल्लीतल्या झंडेवाला स्थित संघ कार्यालयामध्ये 2019 मध्ये अरशद मदनी जे जमियत उलेमाए हिंदचे अध्यक्ष आहेत, त्यांनी सरसंघचालक मोहनराव भागवत यांची गाठभेट घेतली आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. 2022 मध्ये सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी दिल्लीतल्या कस्तुरबा मार्गावरील एका मशिदीमध्ये ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे उमर अहमद इलियासी यांची गाठभेट घेतली आणि त्यांच्याशी हिंदू मुस्लिम एकोप्याबद्दल चर्चा केली. भाजप हा देशातला सगळ्यात मोठा राजकीय पक्ष आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जगातली सगळ्यात मोठी स्वयंसेवी संघटना आहे. या दोघांनी हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतलेला आहे. तरी या दोन्ही संघटना हिंदू मुस्लिम एकजुटीसाठी गेल्या 10 वर्षामध्ये सातत्याने प्रयत्न करत आहेत, अशा प्रकारचं चित्र दिसलं. अशावेळी जमियत उलेमाए हिंद ही संघटना गेल्या 10 वर्षामध्ये काय करत होती, यादी ऐका. केंद्र सरकारने ट्रिपल तलाक रद्द करण्याचा निर्णय घेतला. जमियतने त्याचा विरोध केला. केंद्र सरकारने कलम 370 बरखास्त केलं. जमियतने पुन्हा एकदा त्याचा विरोध केला. काश्मीर लष्करमुक्त करा ही मागणी जमियतने वारंवार मांडली, जनतेसमोर मांडली, केंद्र सरकारकडे मांडली. अहमदाबादमध्ये 2008 मध्ये बॉम्बस्फोट झाले होते आणि या बॉम्बस्फोट प्रकरणातल्या आरोपींना 2022 मध्ये न्यायालयाने शिक्षा सुनावली. 38 जणांना फाशी आणि 11 जणांना जन्मठेप. जमियतने त्यांची बाजू उच्च न्यायालयात लढवणार अशा प्रकारची घोषणा केली आणि या घोषणेची कार्यवाही सुद्धा केली. जमियतचा हा इतिहास राहिलेला आहे की अल-कायदा असो, ISIS असो किंवा लष्कर-ए-तोयबा या सगळ्या संघटनांशी संबंधित जे दहशतवादी भारतामध्ये सुरक्षा यंत्रणांकडून अटक केले जातात, त्यांची बाजू न्यायालयात मांडण्याचं काम, त्यांच्यासाठी लढण्याचं काम ही संघटना गेली अनेक वर्ष सातत्याने करते. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव झाला असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याप्रमाणे जमियतच्या नेत्यांना सुद्धा वाटतंय. कदाचित मदरशामध्ये शिकल्याचा हा परिणाम असावा. काँग्रेसचा नैतिक विजय आणि भाजपचा नैतिक पराभव याचा स्वाभाविक आनंद जमियतच्या नेत्यांना झालेला आहे. अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले नेते त्यांच्या अधिवेशनामध्ये प्रस्ताव मांडतायत की सरस्वती वंदना आणि सूर्यनमस्काराचा विरोध करा आणि त्याच्यासाठी मुस्लिम विद्यार्थ्यांना आवाहन करतायत. जमियतने आपला आनंद स्पष्ट केलेला आहे आणि आपले इरादे सुद्धा. भाजपचं 400 पारचं स्वप्न जरूर भंगलं आहे, परंतु सत्तेत भाजपाच आहे याचं भान मदनीनं दिसत नाहीये. मुस्लिम मतांच्या बळावर राहुल गांधी देशाचे विरोधी पक्षनेते झालेले आहेत, पंतप्रधान झालेले नाही आहेत. पंतप्रधान आजही नरेंद्र मोदीच आहेत हे बहुधा जमियतचे नेते विसरलेले आहेत. निवडणुकीसाठी मशिदीमधून फतवे काढले जातात आणि मुस्लिम मतदार त्या फतव्यांना अनुसरून मतदान करतात. मुस्लिम मतदार जेव्हा एखाद्या पक्षाला एकगठ्ठा मतदान करतात तेव्हा मुस्लिम नेते त्या मतांची किंमत सुद्धा वसूल करतात. जमियतच्या नेत्यांनी आता काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या नेत्यांना म्हणजे राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांना आवाहन केलेलं आहे की त्यांनी आता मुस्लिमांच्या अधिकारासाठी आवाज उठवावेत.
आता हे अधिकार म्हणजे नेमके कोणते? मुस्लिमांना कोणते अधिकार हवे आहेत हे आपण आजूबाजूला पाहतच असतो. मुस्लिमांना रस्त्यावर नमाज पढण्याचा अधिकार हवा आहे, मुस्लिमांना मशिदीवर भोंगे वाजवण्याचा अधिकार हवा आहे, मुस्लिमांना ईदच्या दिवशी गायी कापण्याचा अधिकार हवा आहे, मुस्लिमांना मशिदीवरून हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका गेल्या तर त्याच्यावर दगडफेक करण्याचा अधिकार हवा आहे, मुस्लिमांना लव जिहादचा अधिकार हवा आहे, मुस्लिमांना मदरशामध्ये हिंदू काफिर आहेत हे शिकवण्याचा अधिकार हवा आहे. आणि याचा सगळ्याचा उगम कुठे आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जमियत सारख्या संघटनांनी काँग्रेस सारख्या पक्षाकडून अशा प्रकारची अपेक्षा करणं खूप स्वाभाविक आहे. कारण काँग्रेसचा इतिहास तसा आहे. काँग्रेसचा इतिहास मुस्लिम तुष्टीकरणाचा आहे. काँग्रेसचा इतिहास हिंदूंवर वरवंटा फिरवण्याचा आहे. जेव्हा देशामध्ये 10 वर्ष UPA सरकार सत्तेवर होतं, या सरकारने तुष्टीकरणाचा कळस घातला होता आणि हिंदूंवर वरवंटा चालवण्याचा सुद्धा. UPA सरकारच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे UPA 2 मध्ये संसदेमध्ये एक बिल मांडण्यात आलं. हे बिल होतं कम्युनल व्हायलन्स बिल. हे बिल तयार केलं होतं नॅशनल ॲडवायझरी कमिटीने, ज्याच्या अध्यक्ष होत्या सोनिया गांधी. म्हणजे कोणत्याही घटनात्मक दर्जा नसताना ही कमिटी केंद्र सरकारच्या डोक्यावर बसली होती. ही कमिटी केंद्र सरकारला सूचना करायची, ही कमिटी केंद्र सरकारचं मार्गदर्शन करायची. अर्थात केंद्र सरकारचे सगळे निर्णय ही कमिटीच करायची, सोनिया गांधी करायच्या. बहुसंख्य समाज हा अल्पसंख्याकांच्या विरोधात दंगली घडवतो हे गृहीतक या बिलाच्या केंद्रस्थानी होतं. त्याच्यामुळे भाजपने या बिलाचा कडाडून विरोध केला. म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी दंगल झाली तर ती बहुसंख्यकांनीच घडवली आहे असं गृहीत धरून पोलीस कारवाई करणार, बहुसंख्य समाजाच्या नेत्यांना गजाआड करणार, त्यांच्यावर कारवाई करणार, त्यांच्यावर कायद्याचा वरवंटा चालवणार, अशा प्रकारे तरतुदी या बिलामध्ये होत्या. आणि त्याच्यामुळे भाजपने स्वाभाविकपणे या बिलाचा कडाडून विरोध केला आणि त्यामुळे केंद्र सरकारला हे बिल मागे घ्यावं लागलं. म्हणजे UPA सरकारने 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मुस्लिमांचं जे तुष्टीकरण केलं त्याचा हा परमोच्च बिंदू होता. पुन्हा एकदा निवडणुका समोर असताना मुस्लिमांना खुश करायचं आणि 2014 मध्ये पुन्हा एकदा सत्तेवर यायचं, यासाठी धडपड होती, यासाठी उठाठेव होती. मुस्लिमांना खुश करण्यासाठी हे बिल मांडण्यात आलं होतं. परंतु सुदैवाने हिंदू समाजासाठी आवाज उठवणारा भाजपसारखा पक्ष सजग होता आणि त्याच्यामुळे काँग्रेसचा हा प्रयत्न उधळला गेला. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे जमियतचे नेते जेव्हा अपेक्षा करतात तेव्हा काँग्रेसकडून अपेक्षा करतात. संघाने भाजपने गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये हिंदू मुस्लिम एकोपा निर्माण व्हावा म्हणून प्रयत्न केले. पण संघाची मुस्लिमांकडे बघण्याची भूमिका काय? भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. या देशातला मुस्लिम समाज हा 99% धर्मांतरित आहे. इतिहासाच्या एका नाजूक वळणावर या समाजाने धर्मांतर केलं, आपल्या धर्मश्रद्धा बदलल्या. परंतु धर्मश्रद्धा जरी बदललेल्या असल्या तरी हा समाज आपला पूर्वज बदलू शकत नाही, पूर्वजांच्या धर्मश्रद्धा बदलू शकत नाही. त्यामुळे आज त्या धर्मश्रद्धांचं पालन जरी मुस्लिम समाज करत नसला तरी त्यांनी किमान पूर्वजांच्या त्या धर्मश्रद्धांचा आदर करावा, एवढीच संघाची भूमिका आहे, हीच भाजपची भूमिका आहे. नरेंद्र मोदी यांनी केंद्रामध्ये सत्तेत आल्यानंतर सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास अशी जी हाळी दिली, त्या हाळीची प्रेरणा ही भूमिकाच आहे. आणि याच भूमिकेच्या आधारावर नरेंद्र मोदी यांनी सबका विकास, सबका साथ, सबका विश्वास अशा प्रकारची घोषणा केली होती, अशा प्रकारची भूमिका सर्वांच्या समोर ठेवली होती. परंतु हिंदूंचा विरोध हाच आपला जन्मसिद्ध अधिकार आहे असं जोपर्यंत मुस्लिम नेत्यांची मानसिकता आहे तोपर्यंत या साखरपेरणीचा काही फायदा होणार नाही आहे. हिंदू हिंसक आहे या राहुल गांधी यांच्या विधानानंतर संसदेमध्ये त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. भाजपच्या अनेक नेत्यांनी संसदेमध्ये उभं राहून राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध केला. निशिकांत दुबे हे भाजपचे खासदार आहेत, झारखंडमधून ते निवडून येतात. निशिकांत दुबे यांनी संसदेमध्ये उभं राहून सांगितलं की हा हिंदूंचा देश आहे, हे हिंदू राष्ट्र आहे. आणि निशिकांत दुबे यांच्यासारखे नेते जेव्हा म्हणतात की हा हिंदूंचा देश आहे, त्याचं कारण अत्यंत स्पष्ट असतं. 1947 साली या देशाची फाळणी केवळ आणि केवळ धार्मिक आधारावर झाली. मुस्लिमांसाठी पाकिस्तान बनला, त्यामुळे स्वाभाविकपणे उरलेला जो हिंदुस्थान होता तो हिंदूंसाठी होता. परंतु या उरलेल्या भूभागावर सुद्धा आता हिरवं विष मिसळण्याचं काम काही कट्टरतावादी संघटना करतायत आणि काँग्रेससारखे पक्ष त्यांना पाठिंबा देत आहेत. लोकसभेच्या निकालानंतर मदनी प्रतिक्रिया देतात की हा लोकशाहीचा विजय आहे, हा देशाच्या घटनेचा विजय आहे. मदनी म्हणतात ते खरं आहे, परंतु या देशामध्ये लोकशाही टिकली आहे कारण या देशामध्ये हिंदूंची लोकसंख्या जास्त आहे. हिंदू इथे बहुसंख्य आहे. ज्या दिवशी इथे मुसलमान बहुसंख्य होईल त्या दिवशी इथे लोकशाही नावाची चीज उरणार नाही. पाकिस्तानचं उदाहरण आपण समोर ठेवू शकतो. पाकिस्तानमध्ये आज कोणत्याही प्रकारची लोकशाही नाही आहे. त्यामुळे इथे जर लोकशाही टिकवायची असेल तर इथला हिंदू टिकला पाहिजे, इथला हिंदू वाढला पाहिजे, त्याच्या प्रथा परंपरा टिकल्या पाहिजेत. आणि त्याच्यामुळे शाळांमध्ये स्वाभाविकपणे सूर्यनमस्कार होणार, सरस्वती वंदना होणार. इथल्या शाळांमध्ये कुराणाच्या आयता शिकवल्या जाऊ शकत नाहीत. जमियतचे नेते यांनी लोकसभेच्या निकालानंतर संघ आणि भाजपबद्दल जी भूमिका घेतली
ती भूमिका भाजपचे डोळे उघडणारी आहे. जमियतसारख्या संघटनांना आणि मदनी यांच्यासारख्या नेत्यांना कुरवाळून कधीही हिंदू आणि मुस्लिमांचा एकोपा होणार नाही. कारण हे लोक भाजपला, संघाला अंधारात ठेवून, त्यांना गाफील ठेवून आपली रणनीती राबवत आहेत. ही रणनीती 370ला विरोध करण्याची आहे. ही रणनीती काश्मीर लष्करमुक्त करण्याची आहे. हे लोक लोकशाहीच्या बाता करतात, परंतु यांचे अंतरंग जे आहेत ते कट्टरतावाद्याचे आहेत. त्याच्यामुळे या लोकांवर विश्वास न ठेवता, या लोकांच्या भानगडीत न पडता, या लोकांच्या गाफील ठेवण्याच्या रणनीतीला चोख उत्तर देऊन संघ आणि भाजपने हिंदूंचं संघटन मजबूत होईल, हिंदू एकोप्याने उभे राहतील यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जर या देशातला हिंदू एकोप्याने उभा राहिला तरच या देशामध्ये हिंदू मुस्लिम एकोपा शक्य आहे. हिंदू जर सबळ राहिला, मजबूत राहिला तरच या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिमांची एकजूट शक्य आहे. या व्हिडिओवर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला मला आवडेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा आणि आठवणीने आमचं चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.